नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जानेवारी 2024। तर 26 जानेवारी म्हणजे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन। तर आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर 26 जानेवारी 2024 मधला जो आपला प्रजासत्ताक दिन आहे तो 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे। तर 26 जानेवारी 2024 रोजी ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचे घटक होणार आहेत ते आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतरत्न पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कर्पूरी ठाकूर। भारतरत्न पुरस्कार 2024 ने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना सन्मानित केले जाईल। तर त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येत आहे। तर 2024 चा भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? तर बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येत आहे। जानेवारी 2024 मध्ये समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। कर्पूरी ठाकूर यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा त्यांच्या 100व्या जयंतीपूर्वी एक दिवस आधी करण्यात आली आहे। ते एक प्रमुख समाजवादी नेते होते। तर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया। त्यांचा जन्म 24 जानेवारी 1924 रोजी झाला आणि 17 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांचा मृत्यू झाला। ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारत छोडो आंदोलनादरम्यान ठाकूर यांना तुरुंगवास भोगावा लागला होता। ठाकूर यांना त्यांचे अनुयायी जननायक म्हणत असत। त्यांनी मागासलेल्या जातींना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले। 1952 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली आणि तेव्हापासून ते त्यांच्या कारकिर्दीत एकही निवडणूक हरले नाहीत। 1967 मध्ये त्यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री असताना इंग्रजीची अनिवार्य बंद केली, म्हणजेच बिहारमध्ये जी इंग्रजी भाषेची अनिवार्यता होती ती बंद केली किंवा रद्द केली। डिसेंबर 1970 ते जून 1971 आणि डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979 पर्यंत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले। ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते। तसेच ते बिहारचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत। 1978 मध्ये कर्पूरी ठाकूर यांनी बिहारमध्ये सरकारी सेवांमध्ये मागास जातींना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला। तर 2024 सालचा भारतरत्न पुरस्कार बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 च्या 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे इमॅन्युएल मॅक्रॉन। 26 जानेवारी 2024 रोजी भारत आपला 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे। 2024 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। तर कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? तर फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। तर 2024 च्या 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। फ्रेंच नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्याची ही भारताची 6वी वेळ आहे। गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राजघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो। 95 सदस्यीय मार्चिंग पथक आणि फ्रान्सचे 33 सदस्यीय बँड पथक ही परेडमध्ये सहभागी होणार आहे। 75व्या प्रजासत्ताक दिनाची परेड विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृका या थीमसह महिला केंद्रित असणार आहे। प्रथमच 100 महिला कलाकार भारतीय वाद्य वाजवून परेडला सुरुवात करतील। या वर्षी प्रजासत्ताकच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने संरक्षण मंत्रालय एक स्मरणार्थी नाणे आणि स्मरणीय तिकीट ही जारी करणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सायक्लोन हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे इजिप्त। जानेवारी 2024 मध्ये अंशतः इजिप्त येथे भारत आणि इजिप्त दरम्यान सायक्लोन सरावाचे आयोजन करण्यात आले आहे। म्हणजे सायक्लोन हा सराव भारत आणि इजिप्त या देशांदरम्यान आयोजित केला जातो। तर 2024 मध्ये तो इजिप्त येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या सरावाची ही दुसरी आवृत्ती आहे। हा सराव 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 या कालावधीत होणार आहे। कधी होणार आहे किंवा कधी? 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 या कालावधी दरम्यान होणार आहे। एक्सरसाइज सायक्लोनची पहिली आवृत्ती 2023 मध्ये भारतात आयोजित करण्यात आली होती। म्हणजे सायक्लोन या युद्धाभ्यास किंवा सरावाची जी पहिली आवृत्ती होती ती भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी जी आहे ती इजिप्त या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। या सरावात भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंटचे सैनिक करत आहेत। तर इजिप्शियन कमांडो स्क्वॉड्रन आणि इजिप्शियन एअरबोर्न प्लाटून इजिप्तचे प्रतिनिधित्व करत आहेत। या सरावाचा मुख्य उद्देश वाळवंट तसेच अर्धवाळवंट प्रदेशात दोन्ही बाजूंना एकमेकांच्या कार्यपद्धतीची ओळख करून देणे हा आहे। यामध्ये लष्करी प्रदर्शने आणि सामरिक संवाद, सुधारित स्फोटक तंत्र, प्रशिक्षण
तसेच बिल्ट अप एरियामध्ये लढाई आणि पोलीस बचाव परिस्थितीवर आधारित संयुक्त रणनीती खेळ व्यायामाचा समावेश असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे। जानेवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत। केंद्र सरकारने प्रसन्ना बी वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमच्या शिफारशीला मान्यता दिली आहे। सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 झाली आहे। न्यायमूर्ती वराळे यांनी 18 जुलै 2008 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। 15 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली। तर उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींमध्ये अनुसूचित जातीचे एकमेव मुख्य न्यायाधीश होण्याचा मान त्यांच्याकडे आहे। तर भारतातील जे उच्च न्यायालय आहेत त्यातील सर्व उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणजेच अनुसूचित जातीचे मुख्य न्यायाधीश होण्याचा मान न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांच्याकडे आहे। म्हणजे ते पहिलेच अनुसूचित जातीचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये आता 3 अनुसूचित जातीचे न्यायाधीश होतील। कलम 124 अन्वये राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशांचे सल्लामसलत केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कुंडेश्वरा सन्मान पुरस्कार मिळालेले रक्षित शेट्टी पाद्रे कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे यक्षगान कलाकार। 21 जानेवारी 2024 रोजी उडुपी जिल्ह्यातील श्री कुंडेश्वर मंदिराच्या वार्षिक उत्सवात यक्षगान कलाकार रक्षित शेट्टी पाद्रे यांना कुंडेश्वरा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। रक्षित शेट्टी पाद्रे एक MSc संगणक विज्ञान पदवीधर आहेत। त्यांनी यक्षगान कार्यक्रमात सुदर्शन, अभिमन्यू, मेनका, सुभद्रा, कृष्णा, श्रीदेवी, अश्वत्थामा, सीता, मोहिनी आणि मीनाक्षी अशा विविध भूमिका साकारल्या आहेत। रक्षित शेट्टी पाद्रे यांना यक्षगान कला प्रकारातील उत्कृष्ट योगदान दिले आहे। ते दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यातील 20 वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मुलांसाठी यक्षगान वर्ग चालवतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या कोणी WTT फीडर कॉर्प्स क्रिस्टी 2024च्या महिला एकेरीत पहिले आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसचे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीजा अकुला। जानेवारी 2024 मध्ये 2 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या भारताच्या श्रीजा अकुलाने WTT फीडर कॉर्प्स क्रिस्टी 2024 मध्ये तिचे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे। तिने फायनलमध्ये अमेरिकेच्या लिली झांग या जागतिक क्रमवारीत 46व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूचा 3-0 ने पराभव केला। कोणाचा पराभव केला? तर अमेरिकेच्या लिली झांग, जिचा जागतिक क्रमवारीत 46वा क्रमांक आहे, तिचा पराभव केला। हाच विजय श्रीजा अकुलासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे। म्हणजेच तिचा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला तिचे हे पहिलेच पदक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कार म्हणजेच अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे टू किल अ टायगर। जानेवारी 2024 मध्ये टू किल अ टायगर या भारतीय माहितीपटाला 96व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म श्रेणीत नामांकन मिळाले आहे। तर ऑस्कर पुरस्कार म्हणजेच अकादमी पुरस्कार असे समजले जाते। तर 96व्या अकादमी पुरस्कारासाठी टू किल अ टायगर या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळालेले आहे। सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीत हे नामांकन मिळाले आहे। टू किल अ टायगर चे दिग्दर्शन निशा पाहुजा यांनी केले आहे। 2023 मध्ये हा चित्रपट उत्तर अमेरिकेत थिएटरमध्ये रिलीज झाला होता। हा माहितीपट म्हणजे असामान्य परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका सामान्य माणसाचा भावनिक प्रवास आहे। या चित्रपटात रणजितने म्हणजेच जो हिरो आहे या चित्रपटाचा त्याने आपल्या 13 वर्षांच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली चढाओढ दाखवली आहे, जिचे अपहरण करण्यात आले आणि नंतर 3 पुरुषांनी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। 96व्या अकादमी पुरस्कारांसाठी डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीतील इतर 4 नामांकित आहेत बॉबी वाईन, द पीपल्स प्रेसिडेंट, द इंटरनल मेमरी, फॉर डॉटर्स अँड 28 एज इन मॉरिम्युअल। तर हे 4 आणि भारताचे एक असे 5 पिक्चर सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीसाठी नामांकित करण्यात आलेले आहेत। 96वा अकादमी पुरस्कार 10 मार्च रोजी लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये प्रदान केले जातील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023चा ICC पुरुष T20 खेळाडू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सूर्यकुमार यादव। सूर्यकुमार यादवची सलग दुसऱ्यांदा ICC पुरुष T20 खेळाडू म्हणून निवड झाली आहे। त्यांना 2022 सालच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये 18 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 733 धावा केल्या आहेत। ICC ने सूर्यकुमार यादवला वर्ष 2023च्या T20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे।
2023च्या T20 संघात भारताचा रवी बिश्नोई, यशस्वी जयस्वाल आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आलेला आहे। महिला गटात 2023 सालची T20 खेळाडू वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजची निवड करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच आमचे संविधान आमचा आदर अभियान कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे जगदीप धनकर। 24 जानेवारी 2024 रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी भारताला प्रजासत्ताक म्हणून 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आमचे संविधान आमचा आदर मोहीम सुरू केली आहे। प्रजासत्ताक म्हणून भारताचे 75वे वर्ष साजरे करण्यासाठी ही वर्षभर चालणारी संपूर्ण भारत मोहीम असणार आहे। या मोहिमेचा उद्देश भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा आहे। थीम काय आहे या अभियानाची? तर सबको न्याय, हर घर न्याय, नव भारत, नवसंकल्प आणि विधी जागृती अभियान। कायदेशीर सेवांची व्याप्ती वाढवण्यासाठी न्याय सेतू उपक्रम सुरू करण्यात आला आहे। न्याय सहाय्यक विविध नागरिक केंद्रित कायदेशीर सेवांबद्दल जनजागृती करण्यात येईल। तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश स्तरावर न्याय सेवा मेळा आयोजित केला जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेमध्ये भारताच्या कोणत्या जोडीने दुसरे स्थान पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज। जानेवारी 2024 मध्ये झालेल्या इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेमध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुसरे स्थान पटकावले। त्यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन जोडी कांग मिन ह्यूक आणि सेओ संग जे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला। अंतिम सामना राष्ट्रीय राजधानीत केडी जाधव इंडोर स्टेडियमवर झाला। निर्णायक सामन्यादरम्यान सात्विकच्या समोरच्या कोर्टातील कामगिरीमुळे भारताच्या बाजूने वेग बदलेल्याचे वाटत होते, परंतु कोरियन खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवली। कांग मिन ह्यूक आणि सेओ संगजे यांनी इंडिया ओपन सुपर 750 स्पर्धेचे विजेतेपद मिळवले। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन अनकॉमन लव्ह द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चित्रा बॅनर्जी दिवाकुरुनी। अन अनकॉमन लव्ह द अर्ली लाईफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती हे पुस्तक चित्रा बॅनर्जी दिवाकुरुनी यांनी लिहिले आहे। या पुस्तकाचे प्रकाशन जानेवारी 2024 मध्ये करण्यात आले। हे पुस्तक सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या जीवनावरती आधारित आहे। हे पुस्तक त्यांनी एक शक्तिशाली आणि चिरस्थायी विवाह घडवण्यासाठी केलेल्या त्यांच्या त्यागाबद्दल आहे। नारायण मूर्ती यांनी 1981 मध्ये इन्फोसिसची स्थापना केली। त्यांचे वर्णन भारतीय IT क्षेत्राचे जनक म्हणूनही केले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सायमा वाजिद। जानेवारी 2024 मध्ये बांगलादेशच्या सायमा वाजिद यांनी WHOच्या दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राच्या प्रादेशिक संचालक म्हणून शपथ घेतली। त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये या पदासाठी निवडणूक जिंकली होती। सायमा वाजिद या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या कन्या आहेत। सायमा वाजिद यांनी ऑटिझमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे। 1 फेब्रुवारी 2024 रोजी त्या भारताच्या पूनम खेत्रपाल यांची जागा घेतील। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच डकार रॅली 2024 जिंकणारा सर्वात वयस्कर विजेता कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कार्लोस सेंज। जानेवारी 2024 मध्ये कार्लोस सेंजने वयाच्या 61व्या वर्षी चौथ्यांदा डकार रॅली जिंकून इतिहास रचला आहे। तर कितव्यांदा जिंकलेली आहे ही डकार रॅली? तर चौथ्यांदा जिंकलेली आहे। आणि कधी जिंकलेली आहे? तर वयाच्या 61व्या वर्षी। या विजयासह कार्लोस सेंज या शर्यतीतील सर्वात वयस्कर विजेता ठरला आहे। रेड बुलचे कार्लोस सेंज हे एल मॅटाडोर म्हणूनही ओळखले जातात। डकार रॅली कारशनीतील ऑडीचे हे पहिले विजेतेपद आहे। त्याने 2010 मध्ये फॉक्सवॅगन, 2018 मध्ये फ्युजियट, 2020 मध्ये मिनी आणि 2024 मध्ये ऑडी या 4 वेगवेगळ्या कंपनीच्या कार वापरल्या आहेत। 2024 मध्ये डकार रॅली कारशनीतील ऑडीचे हे त्याचे पहिलेच विजेतेपद आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकत्याच झालेल्या भारत नायजेरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्ष कोणाला करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर एस जयशंकर। जानेवारी 2024 मध्ये भारत नायजेरिया संयुक्त आयोगाची बैठक लागोस नायजेरिया येथे आयोजित करण्यात आली। ते 21 ते 23 जानेवारी 2024 या कालावधीत नायजेरियाच्या अधिकृत दौऱ्यावर होते। परराष्ट्र मंत्र्यांचा नायजेरियाचा हा पहिला दौरा आहे। परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना 22 जानेवारी 2024 रोजी त्यांचे नायजेरियन समकक्ष युसूफ तुग्गर यांच्या समवेत 6व्या भारत नायजेरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीचे सहअध्यक्ष केले। म्हणजेच परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि नायजेरियन समकक्ष म्हणजेच नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री युसूफ तुग्गर हे दोघे या बैठकीचे अध्यक्ष झाले होते। डॉक्टर एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम आफ्रिकेतील भारतीय राजदूतांची बैठक झाली।
लागोसमधील भारतीय समुदायाशी भारताचा कोविड प्रतिसाद, आर्थिक पुनर्प्राप्ती, राहणीमान सुलभता, अंतराळातील उपलब्धी आणि डायस्पोरा चिंता याविषयी त्यांनी चर्चा केली। तसेच तेथे त्यांनी ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या प्रतिनिधींचीही भेट घेतली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र सरकारने बहुभाषिक शिक्षणासाठी कोणते ॲप सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे अनुवादिनी। जानेवारी 2024 मध्ये शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित प्लॅटफॉर्म अनुवादिनी ॲप सादर केले आहे। या उपक्रमांतर्गत शालेय आणि उच्च शिक्षणांतर्गत सर्व अभ्यासक्रमांसाठीचे अभ्यास साहित्य संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय भाषांमध्ये डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश असणार आहे। 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे? तर 22 भाषांचा समावेश आहे। तर या 22 भाषांमध्ये डिजिटल पद्धतीने सर्व सिलेबस किंवा सर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे। याची निर्मिती राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार करण्यात आली आहे। या धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर देण्यात आला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 26 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।